जो वरी चलन ग तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर विषय सुखाची या काजा, पैसा आहे तोपर्यंत सन्मान आहे. ते म्हटलं काय झालं, तुका शेट करणारे लोक, दुष्काळ पडला, लोक कर्ज फेडू शकेना, सावकारकीचा व्यवसाय होता, अवघड झालं. म्हटले माझा सन्मान संपला, बरं संपू द्या म्हटले चला. पण त्याच्या पुढचा अनुभव इतका वाईट. स्त्री एकी अन्न करता मेली. म्हटले माझी एक बायको अक्षरशः अन्न करता मेली. महाराजांच्या एवढ्या बोलण्यावरनं आपल्या लक्षात येतं भगवान श्री तुकाराम महाराज किती प्रामाणिक आहे. आपण लय लोकांचे सत्याचे प्रयोग व्हायरल केले, पण खरे सत्याचे प्रयोग जर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत कोणी केले, जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज. कोण सांगल की माझी बायको अन्न करता मेली? सांगल कोण? अहो शेवटी जगाच्या नजरेत पडलो तरी वाईट वाटत नाही, बायकोच्या नजरेत पडले त्याच्यापेक्षा कोणता मोठा अपमान आहे? अहो प्रत्येक माणसाची इच्छा असते सगळ्यांच्या नजरेत पडलो तरी चालेल, बायकोच्या नजरेत पडता कामा नये, पुरुष जर असेल तर. तुम्ही पहा घरात जेव्हा ती एखादी वस्तू मागते, आता दिवाळीत सांगितलं मला आमच्या एका सहकार्यानं, ती त्याची मंडळी सारखीच त्याला ते स्मार्ट वॉच घ्या म्हणायचे. आता आलंय ते चार्जिंगला लावावं लागते, सारखेच म्हणायचे. हा म्हणायचं अगं बाई एकत्रित परिवार आहे आपला, असं एका व्यक्तीला एखादी वस्तू नाही आणता येत. नाही माझ्या बाकीच्या मैत्रिणींकडे आहे, मला घ्या. आता ते दिवाळीत आलं बघ घेऊन गाड्या. रात्री बेडरूम मध्ये तिला म्हटलं हे गाड्या स्मार्ट वॉच पाहिजे होतं ना तुला, घे. पण उद्या गल्लीत बोंबलत नको फिरू, यांनी आणलं यांनी आणलं यांनी आणलं. घरात कोणी विचारलं गल्लीत तो कोणी विचारलं तर सांगतोय भावाने दिलं. बाई साहेब लय खुश ना, स्मार्ट वॉच भेटलं. पुन्हा माहेरच्या लोकांचं कौतुक. मग ती म्हटली माझ्या नवऱ्यासारखा नवराच नाही. बरं यांना माहेरचं माणूस सोडा, कुत्र सुद्धा आवडत. माहेरचं जुन्या महिलांना जर कळालं बा हे कुत्र आमच्या गावचं आहे, माझ्या बापाच्या, माझ्या कुत्र्याला भाकरी टाकायच्या या. म्हणून तर मी म्हणालो होतो मागच्या काळात त्या दांडिया बंद करा, चुकीची गाणी लावली जातात त्यात. मी का विरोध केला होता दांडियाचा? की जी हिंदुस्थानाची संस्कृतीच नाही ते दाखवताय, ते ऐकवताय. मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. हे शक्य आहे कधी? बापाचा देश या विसरतात? सगळं विसरतील पण माहेर नाही विसरत. या ते दुसऱ्या दिवशी गावभर सांग, घरात सगळ्यांना सांगितलं काल भाऊ आला होता स्मार्ट वॉच देऊन गेला, भाऊ आला होता स्मार्ट वॉच देऊन गेला. त्याला विचारलं अरे एवढा खटाटोप केला, एवढे पैसे खर्च केले, तिला स्मार्ट वॉच दिलं, नाव तिच्या भावाचं झालं, तुला काय मिळालं? त्याने हसत मला उत्तर दिलं, बापू मला बायकोच्या नजरेतली इज्जत मिळाली. घरात फाटके बनियान घालणारा माणूस परिवाराच्या ज्या गरजा पूर्ण करतो ना, एकमेव कारण राहतं की त्यांच्या नजरेत माझं किंमत असावी. त्यांना वाटावं की हा आमच्या गरजा पूर्ण करतो, स्वतः कष्ट घेतो. हे पुरुषी स्वभाव आहे, त्याला पुरुषार्थ म्हणतात. अर्थ, 4 पुरुषार्थापैकी तो जो अर्थ आहे ना तो तोच आहे की मी कमवतो एक कळालं पाहिजे, मी करू शकतो एक कळालं पाहिजे, त्याला तर पुरुषार्थ म्हणतात. किती त्रास झाला असेल भगवान श्री तुकाराम महाराजांना. अहो मूर्ख असू द्या माणूस, त्याला सुद्धा वाटत बायको धाकत राहिली पाहिजे. काही ना गावात कोण विचारित नाही, पण बायको लय वजन, शिवी देऊनच बोलणार तिला. गावात किंमत नाही अजिबात, बायको लय रुबाब. ज्यांना कोणच विचारत नाही ते बायकोवर रुबाब करतात, आणि जे लय फेमस माणसं आहे त्यांच्यावर बायका रुबाब करतात. हे माझं निरीक्षण आहे भाऊ. ज्यांचं सगळं गाव ऐकत ना त्यांना बायकांचं ऐकावं लागत.
ते म्हणतात जाऊ द्या बाकीचे सगळे ऐकतात तिला थोडी सुट. आणि ज्याला गावात कवडीची किंमत नाही ते बायकोला शिवी देऊनच बोलणार तुला कळत नाही का. ती म्हणते याला कोणच विचारित नाही मी ऐकून घेते जाऊ द्या. आमच्या एका मित्राचं